नमस्कार रसिक श्रोते हो. ऐकणार आहोत कथा पाडव्याची साडी. लेखिका आहेत नीला महाबळ गोडबोले. ऐकूया. प्रत्येक सण कुठल्याशा हळुवार आठवणींशी जोडलेला असतो. त्या दिवशी त्या स्मृती अलगदपणे बाहेर पडतात आणि थेट तुमच्या भावविश्वालाच हात घालतात. दिवाळीचा पाडवा माझ्या आईबाबांशी असाच रेशमी मुलायम धाग्यानं जोडलेला आहे. आईबाबा गेले, पण त्यांच्या नात्याची नाजूकशी नक्षी प्रत्येक पाडव्याला अजूनही आकर्षित करते. दसरा सरून दिवाळीची चाहूल लागली की आई आम्हा मुलांसाठी कापड खरेदीला जायची. त्या काळात तिला कापड घेऊन कपडे शिवणंच परवडायचं. स्वस्त तर पडायचंच, पण मुख्य म्हणजे वाढत्या मापानं शिवलेला तो कपडा पुढची 4 वर्ष अंगाला यायचा. मी शेंडेफळ, त्यामुळे बरेचदा तिचा पदर पकडून तिच्या मागे आमच्या मिरजेतल्या स्वामींच्या कापड दुकानात. मुलांना मळखाऊच रंग बरा म्हणत मी काढलेली पांढरी किंवा बेबी पिंक असली फ्रेश कापडं आई लिलया बाजूला सारायची आणि नेव्ही ब्ल्यू नाहीतर गडद तपकिरी कापडं निवडायची, मोठमोठ्या फुलांच्या नक्षीची. नशीब आम्ही भावंड उजळ होतो, नाहीतर तसल्या सुपर गडद रंगाच्या कपड्यात आम्ही दिसलोच नसतो. आमची खरेदी झाली की आई त्याचा हिशोब चुकता करायची बाबांनी दिलेल्या पैशातून. आता पॅन्ट शर्टचे कापडं दाखवा. हा व्यवहार मात्र तिच्या खाजगीतून असे, वर्षभर घर खर्चातून साठवलेल्या पैशातून. आमच्यासाठी मळखाऊ कापडं घेणारी आई बाबांसाठी मात्र शुभ्र पांढरी नाहीतर बदामी आकाशी कापडं घ्यायची. प्लेन नको, बारीकसा चौकडा दाखवा असं म्हणायची. त्यावेळी बाबांचा मला फार हेवा वाटायचा. आई, तुझ्यासाठी साडी घे ना. अगं, माझ्याकडे भरपूर साड्या आहेत, त्याच नेसणं होत नाहीत असं म्हणत आई दुकानातून बाहेर पडायची. तिच्या पर्सचं रिकामपण जाणवलेलं असायचं आणि आईसाठी नकळत डोळे भरून यायचे. नरक चतुर्दशीला आम्ही भावंड नवीन कपडे घालून गावभर मिरवायचो. बाबाही नवीन कपड्यात एकदम हिरो दिसायचे. आई मात्र रोजच्याच साडीत आमच्या उदरभरणाच्या व्यापात असायची. लक्ष्मीपूजनाला मात्र एखाद्या जरीच्या काठपदराच्या ठेवणीतल्या साडीत अंगभर दागिने ल्यालेली गोरी पान निळ्या डोळ्यांची माझी तेजस्वी आई. फोटोतली लक्ष्मीही तिच्यासमोर फिकी वाटायची आणि स्वतःच्याच भाग्याचा अगदी हेवा वाटायचा. पाडव्याचा दिवस उगवायचा. या दिवशी बाबांना आवडणारं श्रीखंड नाहीतर फ्रूट सॅलेड सकाळीच बनलेलं असायचं. दुपारच्या 12च्या वेळी त्यांच्याच आवडीच्या वांगी भाताचा दरवळ घरातच नाही तर अख्ख्या गल्लीभर पसरलेला असायचा. चला पानावर, आईच्या आज्ञेबरोबर आम्ही स्थानापन्न व्हायचो. त्याचवेळी आई देवासमोर बाबांचं औक्षण करत असायची. तिचं बाबांसाठी दीर्घायुष्य, आरोग्य, सुख परमेश्वराकडे मागणं तिच्या डोळ्यात उघड उघड दिसायचं. औक्षणानंतर बाबा तिच्या हातात पिशवी द्यायचे. आई पिशवी उघडायची आणि त्यातील साडी पाहून आईच्या चेहऱ्यावर असा काही आनंद पसरायचा की तो तिच्या डोळ्यांमधून बाहेर पडताना स्पष्ट दिसायचा.
आणि त्याच वेळी बाबांच्या चेहऱ्यावरचं सुख आणि समाधान. संध्याकाळी बाबांनी दिलेली ती साडी नेसून आई आणि आईने आणलेले कपडे घालून बाबा, अशी जोडी जेव्हा देवदर्शनाला जायची तेव्हा लक्ष्मीनारायण किंवा मेड फॉर ईच अदर असे वाक्यप्रचार जिवंत रूप धारण केल्यासारखे वाटायचे. तसं पाहायला गेलं तर आजच्या अनुरूपतेच्या व्याख्येच्या जवळपासही आईबाबा नव्हते. एक उंची सोडली तर दोघांमध्ये काहीच साधर्म्य नव्हतं. आई गोरीघारी तर बाबा कोकणास्थांना न शोभेल अशा अव्वल वर्णाचे. बाबा BA, BCom, LLB असे ट्रिपल ग्रॅज्युएट त्या काळचे, तर आई जेमतेम मॅट्रिक. परिस्थितीमुळे शिक्षण थांबवलेली. बाबा समृद्ध घरातले. वडिलांनाही न पाहायला मिळालेल्या आईनं 18 विश्व दारिद्र्य पाहिलेलं. सर्दी खोकलाही जवळपास फिरकायला घाबरेल अशी बाबांनी खणखणीत तब्येत बनवलेली आणि नाजूकशी आई. वाऱ्यापासूनही जपून राहणारी. आग्या वेताळासारखा बाबांचा संतापी स्वभाव आणि समईसारखी शांत आई. आज या दोघांचं स्थळ एखाद्या विवाह संस्थेत आलं असतं तर पहिल्या फेरीतच डिक्लाईन झालं असतं. रूप, आर्थिक स्थिती, शिक्षण सगळ्याच बाबतीतील अनुरूपतेसमोर फुल्या. अपेक्षेपेक्षा 2 इंच कमी उंची, एखाद वर्षाचे जास्तीचे वयातील अंतर, अपेक्षित उत्पन्नातील 50,000चा फरक आणि त्यापेक्षाही मिरजेसारखं मॉल नसलेलं छोटंसं गाव. म्हणून नाक मुरडून रिजेक्ट करणाऱ्या आजच्या पिढीपुढे आईबाबांचं उदाहरण केस स्टडीला ठेवावं का? बँकेतली स्थिर पगाराची मुंबईतली नोकरी सोडून बाबांनी मिरजेसारख्या गावात येऊन फार्मास्युटिकल फॅक्टरीचं शिवधनुष्य उचललं आणि अव्यापारेषु व्यापार केला. तेव्हा तर झालेल्या आर्थिक, शारीरिक, मानसिक ओढाताणीला कंटाळून आत्ताच्याच काय आमच्याही पिढीतली मुलगी डिवोर्स घेती झाली असती. पण बाबांच्या अव्यवहारी स्वभावातील रिकाम्या जाग्या आईच्या व्यवहाराने भरून काढल्या आणि संसाराचं तारू दर्यापार गेलं. हे पाहिलं की वाटतं ऑपोजिट पोल्स अट्रॅक्ट अँड लाईक पोल्स रिपेल. हीच निसर्गाची अनुरूपता खरी असावी का? सावळ्या बाबांना आईच्या देखणेपणाचं कौतुक. फारसं न शिकलेल्या आईला भरपूर शिकलेले बाबा ग्रेट वाटत. गरिबीतून आलेल्या आईला बाबांचं सुखवस्तू घर कुबेरासारखं वाटत असलेलं. संतापलेल्या बाबांपुढे एकही शब्द न बोलणारी शांत आई आणि म्हणूनच आपोआप राग निवळलेले बाबा. हे एवढंच त्यांच्या यशस्वी वैवाहिक जीवनाचं रहस्य होतं का? माझं लग्न झालं. आम्ही दोघे नवरा बायको नंतरच्या पिढीचे प्रतिनिधी. नवरा रागावला की माझा पारा त्याच्या चौपट चढायचा. नवऱ्यानं एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं की आत्मसन्मान, अस्मिता असले काटे अंगभर बोचू लागायचे. माझी एखादी गोष्ट चुकली की नवरा उद्धार करायचा. भांडणाच्या ठिणग्या घरभर पसरायच्या. अगदी मुलांनाही त्याची झळ लागायची. ती कावरी बावरी व्हायची. आणि अचानक आठवायचं की आईबाबांची भांडणं कधी दिसली नाहीत. पुढच्या माहेरच्या फेरीत आईला सरळ विचारलंच,
आई, बाबांमुळे तुला इतक्या चढ उतारांतून जावं लागलं. बाबांचा स्वभावही असा रागीट, थोडा लहरी, त्यातून अव्यवहारी, सगळं जग आपलं मानणारा. तुझ्यावर ते कधी कधी केवढे चिडायचे. तू कशी राहिलीस ग? आणि तुमची आमच्यासमोर भांडणही नाही व्हायची. आत्ताची एखादी मुलगी कधीचीच सोडून गेली असती. आई थोडीशी गंभीर झाली. म्हणाली, अगं बाळा, ज्या दिवशी आमचं लग्न झालं ना, आम्ही एकत्र आलो, त्या दिवशी जशी आमची शरीरं एकत्र झाली तशी मनही एक झाली. दोघांची कुटुंबही एक झाली. जणू शिव आणि शक्तीनं बनलेला अर्धनारी नटेश्वर. माणूस म्हटलं की प्रत्येकात 4 गुण 4 दोष असायचेच. ना कोणी सद्गुणाचा पुतळा असतो ना दुर्गुणाचा. त्यांच्या चांगल्या गोष्टी मला आवडतात आणि माझ्या त्यांना. तशा एकमेकांच्या वाईट गोष्टीही आपल्याच आहेत असं मानलं की त्याचा त्रास होत नाही. आपले स्वतःचे दुर्गुण आपण स्वीकारतोच ना, की ते आहेत म्हणून आत्महत्या करतो. मग एखादा माणूस आपला म्हटला की त्याला गुणदोषांसह स्वीकारायचं. एकदा नवरा आपला झाला किंवा बायको आपली झाली की तिचं कुटुंबही आपलंच होतं ग. मग सासू अशी वागली, मेहुणा असं म्हणाला, हे भांडणाचे विषय राहतच नाहीत. त्यांचं सगळं आपलं होतं आणि आपलं सगळं त्यांचं. आपला एखादा अवयव दुखू लागला म्हणून आपण त्याला काढून टाकतो का? नाही ना. उलट त्याची काळजी घेतो, औषध पाणी करतो. तसंच नवरा किंवा बायको चुकत असेल तर भांडणं हा त्यावर उपाय नव्हे. उलट त्याला सुधारण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यावरचं औषध म्हणजे माया, प्रेम, आपलेपणा. आता बघ ना, बाबा माझ्यावर रागवतात, पण रात्री जेव्हा मला दम्याचा त्रास होतो तेव्हा ते रात्र रात्र जागतात. मला गरम पाण्याची पिशवी देतात. माझ्यापेक्षा तेच जास्त अस्वस्थ झालेले असतात. मी त्यांच्या तापटपणाला आपलं मानलंय आणि माझा दमा त्यांचा झालाय. हेच अद्वैत. गीतेत सांगितलेलं. तुम्ही हल्लीची मुलं खूप वाचता, ऐकता, पण आचरणात आणत नाही. आपल्या साथीदाराच्या वाईट गोष्टी तुम्हाला दिसतात, पण तुमच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी मात्र तुम्ही विसरता. मग ओघाने भांडण आलंच. आणि भांडणाचं रूपांतर युद्धात झालं की हार जीतही आली आणि संहारही आला साऱ्या कुटुंबाचा. उच्च शिक्षण न घेतलेल्या आईचा हा अद्वैतवाद एखाद्या तत्ववेत्यालाही लाजवेल असा होता. माझे डोळे खाडकन उघडले. हेच आईबाबांच्या पाडव्याच्या साडीचं रहस्य होतं. ते अद्वैताचं प्रतीक होतं. काळानुरूप त्या साडीचा पोत बदलला, सूत बदललं, किंमतही बदलली, पण त्या साडीतलं प्रेम मात्र तसंच होतं, तेवढंच सकस. आई आजारी पडली. वृद्धत्व कोणाला चुकलंय. बाबा प्रतिक्षण तिची सेवा करायचे. तिची प्रत्येक वेदना त्यांच्या डोळ्यात पाणी आणायची. दिवसभर केमिस्टकडे नाहीतर डॉक्टरकडे त्यांच्या फेऱ्या सुरू असायच्या. आईवर रागवायचे, ओरडायचे, पण तिच्या पाठीवरचा त्यांचा प्रेमाचा हात कधीच सुटला नाही. आजारपणामुळे आईनं अंगावरचं सगळं सोनं काढून टाकलं, पण मंगळसूत्र कधी तिच्या गळ्यापासून लांब केलं नाही.
नोव्हेंबर महिन्यातल्या दिवाळीच्या पाडव्याला बाबांनी तिला साधीशी सुती साडी ओवाळणीत घातली. जानेवारीतली सकाळ. त्या दिवशी तिला काय वाटलं कुणास ठाऊक. आंघोळ केली, पाडव्याची साडी नेसली, बाथरूममधून बाहेर आली आणि पडली ती न उठण्यासाठी. सरळ परलोकीच्या प्रवासाला निघून गेली. सारं काही इथंच सोडून गेली. पण जाताना बाबांची पाडव्याची साडी मात्र घेऊन गेली. खरोखरच रसिक श्रोते हो, अतिशय हृदयस्थ अशी ही कथा. काय बोलावं काही सुचत नाही. नेहमीप्रमाणेच आपल्या प्रतिक्रियांची कमेंट बॉक्समध्ये वाट बघतीये. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसह. मनापासून धन्यवाद.